नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास सांडे। बघा, मला एक जणांना आज प्रश्न विचारला की ज्या पद्धतीनं पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करतात, तर अशाच पद्धतीनं एखादा खाजगी व्यक्ती एखाद्या आरोपीला अटक करू शकतो का? तर या संदर्भात सुद्धा कायद्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत। बघा, जर तुम्ही BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जर याची कलम जर 40 बघितली, तर या संदर्भामध्ये या कलमामध्ये एखादा खाजगी माणूस एखाद्या आरोपीला कुठल्या परिस्थितीमध्ये अटक करू शकतो त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात तरतूद दिलेली। बघा, याच्यामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये एखादा खाजगी माणूस एखाद्या आरोपीला अटक करू शकतो याच्यात जर तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला अशी स्पष्ट तरतूद बघायला मिळेल की एखादा आरोपी आहे, तो आरोपी एखाद्या व्यक्तीच्या समोर किंवा कुठल्याही व्यक्तीच्या समोर जर एखादा असा गुन्हा करत असेल की जो अदखल पात्र आहे आणि अजामीन पात्र स्वरूपाचा गुन्हा आहे, हा गुन्हा जर एखाद्या व्यक्तीच्या जर समोर तो करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये एखादा खाजगी व्यक्ती किंवा कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती त्या आरोपीला तात्काळ अटक करू शकतो। परंतु आता अटक केल्याच्या नंतर जेव्हा त्या आरोपीला अटक केलं जातं, त्या आरोपीला अटक केल्याच्या नंतर या व्यक्तीला अटक केल्याच्या नंतर तात्काळ त्याला पोलिसांच्या हवाली करावं लागतं। खाजगी माणसाने अटक केल्याच्या नंतर त्याला तात्काळ पोलिसांच्या हवाली करावं लागतं आणि तुम्हाला यासाठी त्या आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी किंवा संबंधित पोलीस स्टेशनला नेऊन घालण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 6 घंट्याचा कालावधी मिळतो। म्हणजे याच्यात सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या आरोपीला अटक केल्याच्या नंतर 6 घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागतं, असं कायदेशीर तरतूद आहे। बघा, आता जेव्हा एखादा आरोपी तुम्ही अटक केल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला नेऊन घातला तर संबंधित पोलीस अधिकारी काय चेक करतात की ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलेला गुन्हा या आरोपीने खरंच केलेला आहे का, दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे का, आणि जर असा जर गुन्हा जर त्यांनी केलेला असेल खरंच तर अशा परिस्थितीमध्ये BNSS ची कलम 35 नुसार ते पोलीसवाले त्याच्यावरती कारवाई करतात, त्याच्यावरती पुढील कारवाई FIR करून करतात। त्याच्यानंतर जर पोलीसवाल्याला जर असं वाटलं की बाबा या आरोपींनी हा अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, मग अशा परिस्थितीमध्ये पोलीसवाले काय करतात, अदखलपात्र असल्यामुळे त्याला अटक करता येत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये ते काय करतात, त्याच्याकडून त्याचं नाव गाव पत्ता विचारतात। नाव गाव पत्ता विचारल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जर नाव गाव पत्ता सांगितला किंवा जर त्यांनी नाव गाव पत्ता जर ह्या गोष्टी जर चुकीच्या सांगितल्या तर अशा परिस्थितीमध्ये जर पोलिसाला विश्वास असेल की यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या चुकीच्या आहे, तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी हे BNSS चे कलम 39 नुसार कारवाई करू शकतात। आणि जर त्याला असं वाटलं पोलीसवाल्याला की हा जो व्यक्ती जो आरोपी आणलेला आहे याने अशा कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही किंवा अदखल पात्र स्वरूपाचा सुद्धा याने गुन्हा केलेला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तो पोलीस अधिकारी त्याला तात्काळ सोडून देतो। अशा पद्धतीनं एखादा खाजगी माणूस सुद्धा कुठल्याही व्यक्तीला जर अशा परिस्थितीमध्ये जर तो गुन्हा करताना बघितला असेल तर एखादा खाजगी माणूस किंवा सर्वसामान्य माणूस त्या व्यक्तीला त्या आरोपीला अटक करू शकतो। याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा उद्देश होता। बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील। धन्यवाद।